पॉप्युलॅरिटी पोल आलेला आहे आणि ह्या वीक मध्ये कोण खाली आहे कोण वरती आहे हे आपल्या व्हिडिओमध्ये समजणार आहे नक्की. म्हणजे खाली पॉप्युलॅरिटी पोलचा काय अर्थ आहे की ह्या आठवड्यामध्ये कोण एलिमेंट होणार आहे, जास्त चान्सेस कोणाचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर 12व्या क्रमांक जो आहे तो आहे घनश्याम. म्हणजे घनश्यामने लास्ट टाइम मध्ये काय दिसतच नव्हता, म्हणजे तो आहे ना फ्रेम मध्ये पण येत नव्हता, तो जसं खेळ पण खेळत नव्हता, ते फक्त निक्कीच्या आजूबाजूच करत होतं. पण आता कालच्या भागात जेव्हापासून भांडणं झाली निक्की बरोबरची आणि निक्की बरोबर दुरावा झालाय भाऊ बहिणीमध्ये, तो आता कायम राहणार आहे. आणि शेवटच्या क्रमांकावर तो जर खेळ दिसला नाही तर ह्या आठवड्यात तो एलिमिनेट होऊ शकतो. 11व्या क्रमांकावर जो आहे वैभव. वैभव म्हणजे मागं पुढे झालंय पण आहे ना, वैभव 11व्या क्रमांकावरती आहे आणि वैभव खूपच अजून जास्त खाली येत चाललाय, कारण की तो फक्त अरबाजच्या पाठीमागेच असतो. वैभव हा पुढे आलाच नाही अजूनपर्यंत, तो खेळ दाखवतच नाही तिथं, त्यामुळे तो 11व्या क्रमांकावरती आहे. तिथे पण खूप जास्त चान्सेस आहेत की तो एलिमिनेट होऊ शकतो. 10व्या क्रमांकाची व्यक्ती आहे ती आहे जान्हवी. परवाच्या एपिसोडमध्ये नितेश देशमुख तिला जेल बंद केलंय आणि आता तिला जेलमध्येच राहायचंय आणि ती नंतर कसे खेळ खेळते आणि खूप जण ऍक्च्युअली पॅडीला पण खूप जास्त बोललेली ती, त्यामुळे ती जास्त क्रमांकावरती खाली आले आणि तिचा खेळ पण दिसत नाहीये. ती फक्त आहे ना गॉसिपिंग, इकडे उड्या मार तिकडे उड्या मार आणि काहीच काम न करता आणि फक्त पब्लिसिटीसाठी याला नावं ठेव त्याला नावं ठेव करत करत ती 10व्या क्रमांकावरती आले. तर त्यामुळे पण तिचे खूप जास्त चान्सेस आहेत की बाहेर जायचे. आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे जी 9व्या क्रमांकावरची व्यक्ती आहे ती आहे वर्षा उसगावकर. एका आठवड्यात वर्षा उसगावकर चांगला खेळ केलेला, त्यामुळे मी मान्य करतो की ते जास्त परिस्थितीमध्ये होते निक्कीमुळे. ते पण दुसऱ्या आठवड्यात त्यांचा ग्राफ खाली खाली होत चालला. नंतर डायरेक्टली जेव्हा आता आठवडा आलाय तर वर्षा उसगावकर गेल्या आठवड्यात दिसलीच नाहीये, तर त्यामुळे ते जर एलिमिनेट मध्ये आले एलिमिनेट होऊ शकतात हे कन्फर्म आहे. त्यामुळे 9व्या क्रमांकावरती वर्षा उसगावकर आहे. 8व्या क्रमांकावर आहे डीपी धनंजय पवार. धनंजय पवारचा खेळ दिसत नाहीये, म्हणजे ते आहे थोडे पब्लिसिटीमध्ये, ह्या आठवड्यात बहुतेक ती उंचीला गाठू शकतात त्या गोष्टीची. पण आता सध्या तरी ते 8व्या क्रमांकावरती आहे. जर तुम्हाला आउट करायचं तुम्ही आता करू शकता, पण आताच्या निकालानुसार 8व्या क्रमांकावरती डीपी आहे. 7व्या क्रमांकावर अरबाज शेख. अरबाज शेख हा 7व्या क्रमांकावरती आहे आणि त्याचा खेळ जास्त दिसत नाहीये, म्हणजे तो फक्त राग करतोय, निक्कीच्या मागे तो पण आहे. तर त्यामुळे स्वतःच्या गेमकडे जास्त फोकस करावा आणि जास्त करून जास्त पब्लिसिटी आणि म्हणजे काय आता सीन चालू आहे की सगळे कॅमेरे सगळा सीन आहे ना तो निक्कीच घेऊन चालले. छोटा का वाद असेल ना निक्की पुढाकार घेऊनच भांडते किंवा कॅमेरा समोर येते मुद्दामून, कारण तिला माहिती की टॉप 5 मध्ये तिला यायचंय. तर त्यामुळे अरबाज कुठे मागे होत चाललाय, त्यामुळे ते निक्की पुढे जात चालले. तर 7व्या क्रमांकावर अरबाज आहे आणि 6व्या क्रमांकावरती म्हणजे गेल्या आठवड्यात आपण जर बघितलं तर पॅडी हा खूप जास्त मागे होता, पण आता 6व्या क्रमांकावरती पॅडी दादा आले. तर त्यामुळे खूप जास्त त्यांचा खेळ पण इम्प्रूव्ह वाटतोय, मध्ये पण दिसतंय. तर त्यामुळे खूप जास्त चांगले आहे पॅडी दादासाठी की आणि पॅडी दादा 6व्या क्रमांकावरती आलेत. 5व्या आता आपण बघणार टॉप 5 जे आता टॉप 5 जे कंटेस्टंट आहेत ते आता आपण बघणार आहोत यामध्ये की टॉप 5 वरती आहे. 5व्या क्रमांकावर जो आहे ती आहे निक्की. निक्कीने ऑलमोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधित केलंय, सगळे कॅमेरा तिच्या समोर असतात, त्यामुळे ती काय ना काहीतरी फालतूगिरी किंवा काय ना काहीतरी भांडणं किंवा काय ना काहीतरी कोणाला तरी बोलत असते. त्यामुळे निक्की 5व्या क्रमांकावरती आहे. जी व्यक्ती आहे ती आहे अंकिता. अंकिता एवढी दिसत नसली तरी ती 4थ्या क्रमांकावर आहे आणि तिचा फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. तर त्यामुळे ती 4थ्या क्रमांकावर आहे. आधी खूप जास्त मागे होती पण तिने निक्कीला पण टफ देऊन 4थ्या क्रमांक हा मिळवलेला आहे. तर त्यामुळे तिचे पण चान्सेस खूप जास्तच आहेत की या आठवड्यात टिकून राहायचे आणि हे जास्तीत जास्त जर ती एलिमिनेशन मध्ये आले ती चान्सेस खूप कमी आहेत की तिला बाहेर जायचे. 3ऱ्या क्रमांकावर अभिजित. आता आहे ना त्यांनी बी ग्रुप सोडलाय, आता ए ग्रुप मध्ये आले, पण ए ग्रुप मध्ये कसे आले ती पण फक्त निक्कीच्या जोरावरती की निक्की आणि त्यांचं सी ग्रुप बनलं आय थिंक. तर आजच्या एपिसोड आपल्याला माहित पडेलच त्या गोष्टी, पण आता हे समजेल की आता काय होणार आहे काय नाही, कारण की अभिजित हा 3ऱ्या क्रमांकावरती आहे आणि खूप टफ फाईट देतोय तो. एवढी चर्चा होत नाहीये तरी पण तो टफ फाईट देतोय की 3ऱ्या क्रमांकावरती तो आलाय. बाकी सगळे एवढे सगळे चांगले असताना पण ते सगळे मागे राहिले त्या लिस्टमध्ये, पण 3ऱ्या क्रमांक अभिजित आहे. सेकंड वरती ती आहे ती व्यक्ती आतापर्यंत जास्त फ्रेम मध्ये नव्हती तरी पण ती आता 2nd क्रमांकावरती आली आणि काही काही गोष्टीमध्ये ती पुढे पण आहे, काही काही गोष्टी ती इंडिव्हिज्युअल गेम पण खेळते. त्यामुळे तिचं नाव आहे आर्या. आर्या ही 2nd क्रमांकावरती आहे. तिने जसं पॅडी दादाची बाजू मांडली आणि पॅडी दादासाठी ती भांडली, हे गोष्ट जास्त टिपून दिसत आणि प्रेक्षक पण जास्त बोलतात ना की जास्त वोट तिला देत आहेत, कारण की ती इंडिव्हिज्युअल गेम खेळते, कुणाच्या ए पण नाही बी पण नाही, फक्त ती स्वतः गेम खेळते. आणि जर तिला वाईट वाटलं कुणाचं किंवा कुणाचं काहीतरी बोलले तर ती लगेच स्टँड घेते त्या गोष्टीबद्दल. त्यामुळे 2nd वरती आर्या आहे आणि 1st क्रमांकावरती आहे आपल्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण. आता मी तुम्हाला बोलत नाहीये पण आहे ना प्रत्येक जण
जे आधी टिकटॉक बघत नव्हते ते पण सूरजचे आता फॅन झालेले आहेत आणि टॉप वरती सूरज आहे. सूरज गेम खेळू नाही तर नाही खेळू, पण त्याचे 1-2 वाक्य असले तिथे 1-2 वाक्यच ते खूप जास्त हिट होत आहेत आणि खूप जास्त माणसं एडी आहेत म्हणजे सूरज चव्हाणला बघायला आता सध्या तरी. आणि बिग बॉसच्या घरामध्ये तो सीन चाललाय की सूरज चव्हाण पेक्षा दुसरं कोणच इम्पॉर्टंट वाटत नाही, कारण सूरज चव्हाणमुळे जास्त टीआरपी बिग बॉसचा वाढलेला आहे आणि बिग बॉसला पण माहिती आहे या गोष्टी. त्यामुळे टॉप 12 काढलेत आपण, त्यामध्ये कोण एलिमेंट होईल किंवा कोण नाही होणार हे तुम्ही मला सांगा कमेंट करून. नवीन असेल या चॅनलवरती तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.